काँग्रेसची जी विचारधारा आहे ही संविधानामधून अभिव्यक्त झालेली आहे। काँग्रेसची विचारधारा ही कुठलाही हिडन अजेंडा नाही आणि संविधानाने जो विचार अस्तित्वात आणला आणि जो स्थापित केला त्या स्थापित करण्याची एक मोठी लढाई आहे। ज्या मंडळींनी ज्यामध्ये विशेष करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधारा जी तयार झाली आहे ती भेदाभेदावर त्यांचा विश्वास आहे, स्पृश्य अस्पृश्यवर त्यांचा विश्वास आहे, चतुर्वर्णावर त्यांचा विश्वास आहे। कोणी ज्ञानार्जन कोणी करावं, कोणी लिहावं, कोणी वाचावं या संदर्भात देखील एक त्यांची अधिसूचना आहे। स्त्री पुरुष समानतेच्या अनुषंगानेही त्यांचा जो आहे हा वेगळा पायंडा आहे आणि या सर्वांच्या अनुषंगाने जी लढाई सुरू झालेली आहे ही फार जुनी आहे। तिला 2000 वर्षापूर्वीपासूनचा जर आपण राजकीय संदर्भ घेतला तर गौतम बुद्धांनी जो बुद्ध धर्म जो स्थापन केला हा बुद्ध धर्म स्थापन केला हा या बुरसटलेल्या विचारसरणीच्या विरोधातली पहिली क्रांती होती। गौतम बुद्धांनी जो धम्म स्थापन करत असताना समता, बंधुता, करुणा, प्रज्ञाशील करुणा या सोबतच सगळेजण आपण एक आहोत आणि वर्तमानाचंच फक्त भान ठेवत असताना कुठेही स्वर्गाचं आमिष आणि नरकाची भीती न दाखवता त्यांनी त्यावेळेस एक पॉलिटिकल स्टेटमेंट जे सर्वांना सोबत घेऊन जाण्याचं साथ दिलं होतं। ही पहिली क्रांती होती। त्यावेळेस ख्रिश्चॅनिटी जन्माला आलेली नव्हती, इस्लाम पण स्थापन झालेला नव्हता आणि त्यावेळेचं जग वेगळं होतं। मात्र गौतम बुद्धांनी जी वेगळी चूल मांडली म्हणणार नाही, जी क्रांती केली ती क्रांती ज्या बुरसटलेल्या विचारांची होती तोच बुरसटलेला विचार हा संघाचा आहे हे सविनय या ठिकाणी मला निदर्शनास आणून द्यायचंय। त्यानंतर महावीरांनी जी दुसरी क्रांती केली विवेकावर, विनयावर, नम्रतेवर जो सांगितला होता तो अहंकाराच्या विरोधातील विचार होता आणि सर्वसमावेशक स्वरूपाचा होता आणि त्यावेळेची झालेली जी क्रांती आहे ही तात्कालीन परिस्थितीमध्ये ज्या विचारसरणीनुसार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चालतो त्यांचा निषेध करत असताना एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून समाज कसा असला पाहिजे अर्थात राजकीय वर्तन माणसाचं कसं असलं पाहिजे यानुसार दोन हे धर्म हे स्थापन झाले। ही या दोन पहिल्या क्रांती आहे आणि उद्या आम्ही त्या ठिकाणून जी पदयात्रा दीक्षाभूमीहून सुरू करतो त्याचाही संदर्भ हा गौतम बुद्धांच्या पहिल्या क्रांतीशी कुठेतरी आहे। पुढे अनेक संदर्भ आहेत, त्याच्यात खोलवर जाणं औचित्याचं जरी असेल तरी वेळ खाऊ आहे त्यामुळे त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही पत्रकार वार्तामध्ये। मात्र वारकरी संप्रदायाने जी क्रांती केली आणि बहुजन समाजातील पहिले नेते आले ते मंदिरात प्रवेश नसल्यामुळे, त्यानंतर स्त्री पुरुष भेदाभेद असल्यामुळे, अस्पृश्यता असल्यामुळे आणि विशिष्ट लोकांची मक्तेदारी ही मोडून काढण्याच्या अनुषंगाने वारकरी संप्रदाय स्थापन झाला। शैव पंथ अर्थात बसवेश्वरांनी त्याच दृष्टिकोनातून प्रयत्न केला। चक्रधर स्वामींनी देखील त्याच अनुषंगाने महावीर पंथ, चक्रधर स्वामींनी मानोबा पंथाच्या अनुषंगाने तोच प्रयत्न केला। असा एक फार मोठा ज्याला आपण आध्यात्मिक म्हणतो मात्र तो एकीकडे आध्यात्मिक असताना समाज निर्मितीच्या अनुषंगानं हा राजकीय संदेश त्यामध्ये कुठेतरी हा दडलेला होता। नंतरच्या काळात शिवशाहू फुले आंबेडकर आपण जे म्हणतो ते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केला? तो काही मुघलांनी केला नाही, तो ख्रिश्चनांनी केला नाही। शिवाजी महाराजांचा जाज्वल्य स्वरूपाचा एवढा पराक्रम असताना शिवाजी महाराज हे शूद्र आहे, त्यांचा राज्याभिषेक होऊ शकत नाही म्हणून शिवाजी महाराजांनाही कुठेतरी डावलण्याचं काम ज्या विचारांनी केलं तोच विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तो विचार आहे। महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंना जो त्रास झाला तो कोणाचा झाला? सावित्रीबाई फुलेंनी काय काम केलं तर सावित्रीबाई फुलेंनी महिलांची पहिली शाळा काढली आणि महिलांची पहिली शाळा काढत असताना त्यांच्या अंगावर दगड कोणी फेकले, शेण कोणी फेकलं तर ती काही इतर राज्यातल्या, इतर देशातल्या, इतर धर्माच्या लोकांनी ही फेकली नाही तर भारतीयातले जे लोक होते त्यांनी शेण फेकलं आणि शेण फेकताना काय सांगितलं की सावित्रीबाई फुले या धर्म बुडवत आहेत आणि स्त्रियांना शिक्षण म्हणजे धर्म बुडवणे हा त्यातला जो आशय होता हा लक्षात घेतला पाहिजे। शाहू महाराजांनाही वेदोक्त पुराणोक्तच्या माध्यमातून जे छळलं तेही आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे। काळाराम मंदिरामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी सत्याग्रह करताना काय सांगितलं की मी दलित जातीतला आहे आणि माझा धर्म हिंदू आहे, राम आमचा आस्था पुरुष आहे, मला काळाराम मंदिरात नाशिकला जायचं। मात्र मंदिराची कावडं बंद करून जी घेतली ती कोणत्या विचारांनी केली? ती संघाच्याच विचारांनी केली आणि एक विशिष्ट वर्गाला अस्पृश्य ठरवलं। त्यामुळे ही मोठी लढाई जी आहे ही काँग्रेसनी हा सगळा जो वारसा होता आध्यात्मिक आणि राजकीय हा काँग्रेसनी त्या ठिकाणी तिथे स्थापित केला। त्यामध्ये गांधींनी या सगळं लढाईचं नेतृत्व केलं
आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी हा शब्द जो आपण वापरतो ते या विचारसरणीला अनुसंगून त्यांनी काँग्रेसचं संघटन निर्माण केलं. हे संघटन निर्माण करत असताना सत्ता परिवर्तनासाठी काँग्रेस कार्यरत होती. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा व्यवस्था परिवर्तनाकरता नाही, तर मुठभर लोकांच्याच हातात सत्ता असली पाहिजे. म्हणजे जो भुरसटलेला विचार ज्याचा उल्लेख केला होता, शिवाजी महाराजांना राज्याभिषेक नाकारणारा जो उल्लेख केला होता, ज्या विचारामुळे बुद्ध धर्म महावीर धर्म स्थापन झाला, वारकरी धर्म स्थापन झाला, शिवशाहू फुले आंबेडकरांनी ज्या विचारधारेच्या विरोधात लढाई केली, हा सगळा एकवटला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाजवळ. आणि हा जाज्वल्य स्वरूपाचा परिवर्तनाचा आणि माणुसकीचा जो ठेवा आहे हा काँग्रेसजवळ या ठिकाणी एकत्रित आला. ही तात्कालीन 100 वर्षापूर्वीची परिस्थिती होती. आणि यातून स्वातंत्र्याची लढाई कोण लढलं तर काँग्रेस लढली. जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा स्वातंत्र्य लढाईशी का संबंध नव्हता, कारण त्यांना इंग्रजांची व्यवस्था जी आहे ही मान्य होती, मात्र सर्वांना मतांचा अधिकार आणि हा देश सर्वांचा आहे ही भूमिका मान्य नव्हती. हे माझं मत नाही. तर संघाशी निगडीत गोळवळकर गुरुजी असतील यांचे जे वाक्य आहे की मला असा भारत नको, त्यापेक्षा इंग्रज बरे, इथपर्यंत तो विचार त्यांच्या जवळ होता. आणि ही एक वैचारिक लढाई आहे, ही काही लाटाकाट्यांची लढाई नाही, ही एक वैचारिक लढाई आहे. आणि या वैचारिक लढाईमध्ये आम्ही काँग्रेस म्हणून हा ठेवा जोपासण्याचा प्रयत्न करतो आहोत. आणि आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत असताना, आता 100 वर्ष होत असताना ज्या दिवशी 100 वर्ष होतात आहे त्याच वर्षी 2 ऑक्टोबर येत आहे. म्हणजे हा जो योग आहे, हा जो आलेला संकेत आहे, हा संघाने समजून घेतला पाहिजे की 100 वर्ष होत असताना गांधी हा जो जयंतीच्या निमित्तानं जो विचार येत आहे तो विचार आता त्यांनी आत्मसात कुठेतरी हा केला पाहिजे. पुतळ्याच्या समोर उभं राहून मानवंदना घेऊन जमणार नाही. तर नथुराम गोडसे हा चुकीचा होता. नथुराम गोडसे याच्या विचाराचा आम्ही धिक्कार करतो. भारताच्या संविधानाचा आम्ही आदर करतो. आणि जो अस्पृश्यतेचा विचार आहे, जो मुठभर लोकांचा जो विचार आहे, जो बंच ऑफ थॉटचा विचार आहे, हा आम्ही बाजूला सारतो. हे आता त्यांनी समजून घ्यावं. त्यामुळे सविनय हिंदू धर्माचा एक अर्थ सत्य हा देखील आहे. आणि हे सत्य जे आहे हे त्यांनी समजून घेत असताना या सर्व विचारांना तिरांजली 100व्या वर्षी त्यांनी द्यावी. दरम्यानच्या 100 वर्षाच्या काळात त्यांच्यावर बंदी घातल्या गेली आणि बंदी महात्मा गांधींच्या खुनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सेवक संघावर बंदी घालण्यात आली होती. बंदीचा काळ वगळला तर 100 वर्ष अजून झाले नाही, तो असू द्या. मात्र गांधींच्या खुनानंतर बंदी घातली आणि मग नंतर आम्ही सांस्कृतिक कार्य करू, आम्ही कोणतं काम करू याचं अंडरटेकिंग देत असताना त्यांनी संघाला पुन्हा मुदतवाढ बंधन घालण्याचं सांगितलं. नेहरूजींच्या काळात ते झालं, इंदिराजींच्या काळात त्यांनी पुन्हा आणीबाणीच्या काळात जो पत्रव्यवहार केलाय त्यामध्ये कोणची भाषा आहे ते पण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळे हे सगळं डॉक्युमेंटेशन काय सांगतं की त्यांनी वारंवार जे सांगितलंय त्याच्या विपरीत स्वरूपामध्ये त्यांनी कुठे ना कुठे त्यांचं काम केलंय. त्यामुळे आता या सगळ्या संदर्भांची गोळाबेरी जर केली तर त्यांनी 100वे वर्ष पूर्ण झाले आणि हा विचार भारतामध्ये देणं सगळ्यांपर्यंत बदलत्या काळात देणं योग्य नाही. म्हणून माझी त्यांना विनंती आहे, अनुरोध आहे की आपला संघ जो आहे हा 100व्या वर्षी त्यांनी बरखास्त करावा.